पिंपरी चिंचवड या औद्योगिक शहरात 24 ऑक्टोबरच्या पहाटे घडलेली एक घटना संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरवून गेली। समाजसेवक आणि प्रगतिशील कार्यकर्ते नकुल आनंद भोईर वय 40 यांच्या रहस्यमय मृत्यूमागे त्यांच्या स्वतःच्या पत्नीचा आणि त्याच्या प्रियकराचा सहभाग असल्याचं उघड झालं। सामाजिक प्रतिष्ठा, कौटुंबिक कलह आणि संशय या त्रिकोणातून उभं राहिलेलं हे प्रकरण आज नात्यातील विश्वास आणि माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या या चांगल्या वाईट भावनांतील झुंजीचं एक जिवंत उदाहरण आहे। 24 ऑक्टोबरच्या पहाटे 4:30 वाजता पोलिसांना चिंचवडमधील एका घरातून फोन आला। कॉलवर एक महिला म्हणाली, माझे पती श्वास घेत नाहीत। पोलिसांनी घटनास्थळी पोचल्यावर नकुल भोईर हे पलंगावर निश्चित अवस्थेत आढळले। घरात कोणतीही जबरदस्तीची चिन्हे नव्हती, पण नकुल यांच्या गळ्यावर दुपट्ट्याच्या खुणा दिसत होत्या। प्रथमदर्शनी आत्महत्येचा संशय घेण्यात आला, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गळा आवळून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे तपासाचा सारा फोकस घरातील व्यक्तींवर गेला आणि हाच तपास पुढे संपूर्ण कहाणी उलगडून दाखवणारा ठरला। नकुल भोईर हे मूळचे पुणे जिल्ह्यातीलच। लहानपणापासूनच त्यांना सामाजिक प्रश्नांविषयी प्रखर आकर्षण होतं। मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि स्थानिक प्रशासनातील भ्रष्टाचार या विषयावर त्यांनी आंदोलनं, मोर्चा आणि चर्चासत्र आयोजित केली होती। त्यांचा स्वभाव स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखला जायचा। ते कुणाच्याही विरोधात आवाज उठवायला घाबरत नसत। त्यांच्या या भूमिकेमुळेच ते स्थानिक समाजात ओळखले जाऊ लागले। जनसेवक भोईर हे टोपणनाव लोकांनी दिलं होतं। त्यांच्या सहकार्यामुळे अनेकांनी त्यांना आगामी नगरसेवक म्हणूनही पाहायला सुरुवात केली होती। त्यांची पत्नी चैत्राली भोईर वय 28 ही समाजकार्यात सहभागी होती। पती पत्नी दोघंही समाजसेवेच्या क्षेत्रात प्रसिद्ध जोडपं मानलं जात होतं। मात्र या सुखवस्तू जीवनामागे घरातील वातावरण काहीसं अस्थिर होतं। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघड झालं की गेल्या काही महिन्यांपासून नकुल आणि चैत्राली यांच्यात सतत वाद सुरू होते। नकुलला चैत्रालीच्या काही पुरुष परिचितांबद्दल अस्वस्थता वाटत होती। हा संशय हळूहळू मतभेदात आणि मतभेद पुढे वैरात परिवर्तित झाला। शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं भांडण वारंवार ऐकू येत असे। चैत्राली अत्यंत आक्रमक स्वभावाची असल्याचं नमूद केलं। एकत्र राहत असलेलं कुटुंब आता दोन टोकांवर उभं राहिलं होतं। एका बाजूला नकुलची समाजसेवा, दुसऱ्या बाजूला घरगुती गोंधळ। तपासात पोलिसांना जे समोर आलं ते धक्कादायक होतं। 24 ऑक्टोबरच्या रात्री चैत्रालीने तिच्या ओळखीचा तरुण सिद्धार्थ दीपक पवार वय 30 त्याला घरी बोलावलं। पोलिसांच्या माहितीनुसार दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून निकट संबंध होते। यानंतर लोकांना किंवा पोलिसांना आत्महत्या वाटावी म्हणून त्यांनी घरातील वस्तू हलवून उलथापालथ करून अशी दृश्य रचना केली की जणू नकुल यांनी दारूच्या नशेत स्वतः आत्महत्या केली आहे। मात्र घरातील CCTV फुटेज आणि मोबाईल लोकेशन तपासल्यानंतर सत्य बाहेर आलं। सिद्धार्थच्या मोबाईलच्या लोकेशन त्या रात्री भोईर यांच्या घराजवळ आढळलं। याच पुराव्यावरून पोलिसांनी संशयितांना चौकशीसाठी बोलावलं आणि चौकशीतच सत्य उघड झालं। पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथक तयार केलं। तपासात पोलिसांना खालील महत्त्वाचे पुरावे सापडले। घरातील CCTV फुटेजमध्ये चैत्रालीने घराबाहेर एका व्यक्तीशी बोलताना दिसते। सिद्धार्थचा मोबाईल लोकेशन घटनेच्या रात्री त्याच परिसरात नोंद झाला। दोघांच्या व्हॉट्सअप चॅट्समध्ये प्लॅन आज रात्रीचा आहे असे संदेश सापडले। शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। पोलीस चौकशीत पुढे एका महत्त्वाचा पुरावा सापडला। हत्येसाठी वापरलेली ओढणी चौकशीत समोर आलं की चैत्राली आणि सिद्धार्थ दोघांनी मिळून नकुल यांचा गळा त्या ओढणीने आवळून ठार केलं। यानंतर सिद्धार्थने ती ओढणी जाळण्याचा प्रयत्न केला, कारण त्यावर नकुलच्या शरीराचा घामाचा वास आणि DNAचे पुरावे होते। दरम्यान चैत्रालीने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी दुसरी ओढणी दाखवली, पण फॉरेन्सिक तपासातून मूळ ओढणीचा ठिकाणा लागला। ओढणीनेच आलं सत्य बाहेर। या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी चैत्रालीला पुन्हा कोठडीत ठेवण्याची मागणी केली आणि न्यायालयाने ती मागणी मान्य केली।
हे सर्व पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमागे नकुलच्या वर्तनामुळे निर्माण झालेला राग आणि सूड भावना असल्याचं सांगितलं. चैत्राली भोईरचा हा गुन्हा केवळ कौटुंबिक वादापुरता मर्यादित नव्हता. काही अहवालानुसार नकुल समाजात लोकप्रिय होत असल्याने त्यांच्या सावलीत चैत्रालीचं महत्त्व कमी झालं होतं. आगामी निवडणुकीत नकुल स्वतः उमेदवारी देण्याचा विचार करत होते, पण चैत्रालीलाही राजकारणात उतरायचं होतं. त्या दोघांमधील सत्तेची स्पर्धा देखील या गुन्ह्यामागे एक घटक ठरल्याचं पोलीस तपासात नमूद आहे. सिद्धार्थ पवार हा चैत्रालीचा जिवलग मित्र आणि भावनिक आधार होता. त्या दोघांनी मिळून नकुलला संपवायचा निर्णय घेतला आणि त्याच रात्री ही भीषण घटना घडली. नकुल भोईर यांच्या मृत्यूनंतर समाजात संतापाची लाट पसरली. त्यांचे सहकारी, कार्यकर्ते, मित्र आणि शेजारी यांना या घटनेवर विश्वास बसत नव्हता. जो माणूस समाजासाठी लढला त्याला स्वतःच्या घरातच मृत्यू मिळावा हे नशिबाचं विडंबन आहे, असं अनेकांनी म्हटलं. चैत्राली भोईर आणि सिद्धार्थ पवार या दोघांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. पोलीस त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहेत. नकुलच्या सामाजिक कार्याशी संबंधित काही लोकांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. तपासातील प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी न्यायालयात सादर केलेला आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असली तरी अंतिम दोषारोप पत्र सादर झाल्यानंतरच प्रकरणाचा निकाल स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात एक गोष्ट ठळकपणे समोर येते. शिक्षण, प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान असतानाही नात्यांमधील संवादाचा अभाव किती घातक ठरू शकतो. चैत्राली आणि नकुल यांच्या नात्यांनी संबंधाने घर बसवलं, संवाद हरवला आणि अखेर विनाश घडला. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःचं अस्तित्व धोक्यात आहे असं वाटतं, तेव्हा ती व्यक्ती आपली ओळख टिकवण्यासाठी टोकाचं पाऊल उचलते आणि या प्रकरणातही तेच घडलं असावं. नकुल भोईर हत्याकांड हे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही, तो समाजातील वाढत्या असहिष्णुतेचा आणि मानसिक तणावाचा आरसा आहे. नकुल भोईर यांनी समाजाला दिलेला संदेश आज त्यांच्या मृत्यूनेच अधिक तीव्र केला आहे. नात्यात संवाद नसेल तर समाज कितीही प्रगत झाला तरी तो तुटक राहील. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.